नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या गव्हर्नर जनरलची माहिती घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यांचा कालखंड होता 1828 ते 1835. परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1833च्या चार्टर ॲक्टनुसार लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते. चला तर मग त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या सुधारणा सविस्तर पाहूया. सर्वात पहिली आणि महत्त्वाची सुधारणा म्हणजे सतीबंदीचा कायदा. मित्रांनो, तारीख पाठच करून ठेवा, 4 डिसेंबर 1829. या दिवशी बेंटिकने सतीप्रथा कायदेशीररित्या बंद केली. यासाठी त्यांनी रेग्युलेशन 17 म्हणजेच नियम 17 वापरला. हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो की कोणता नियम होता, तर उत्तर आहे नियम 17. या कामात त्यांना थोर भारतीय समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांची खूप मोठी मदत मिळाली. सुरुवातीला हा कायदा फक्त बंगाल प्रांतात लागू झाला आणि त्यानंतर 1830 मध्ये तो मुंबई आणि मद्रास इलाख्यात लागू करण्यात आला. या कायद्यानुसार सती जाण्यास भाग पाडणे हा मनुष्यवधाचा गुन्हा मानला गेला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ठगांचा बंदोबस्त, जो 1830च्या सुमारास झाला. त्या काळी उत्तर भारतात ठग लोकांची मोठी दहशत होती. हे लोक प्रवाशांना लुटायचे आणि रुमालाने गळा आवळून त्यांची हत्या करायचे. यांचा बंदोबस्त करण्यासाठी बेंटिकने एका खास अधिकाऱ्याची नेमणूक केली, ज्याचं नाव होतं कर्नल स्लीमन. स्लीमन यांनी जबरदस्त कारवाई करत सुमारे 1500 ठगांना अटक केली. काहींना फाशी दिली तर काहींना जन्मठेप. यामुळे भारतातील रस्ते प्रवाशांसाठी सुरक्षित झाले. तिसरा आणि भारताचे भविष्य बदलणारा निर्णय म्हणजे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात. 7 मार्च 1835 रोजी बेंटिकने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि इंग्रजीला प्रशासनाची अधिकृत भाषा बनवले. यामागे लॉर्ड मेकॉले याची शिफारस होती, ज्याला आपण मेकॉलेचे मिनिट्स म्हणून ओळखतो. तसेच याच वर्षी म्हणजे 1835 मध्ये बेंटिकने कलकत्ता येथे भारतातील पहिले मेडिकल कॉलेज स्थापन केले. पाश्चात्य विज्ञान भारतीयांना शिकवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. या व्यतिरिक्त बेंटिकने काही प्रशासकीय सुधारणाही केल्या. पहिली म्हणजे न्यायालयाची भाषा पर्शियनऐवजी आता स्थानिक भाषा करण्यात आली, जेणेकरून सामान्य माणसाला न्याय प्रक्रिया समजेल. दुसरी गोष्ट, सरकारी नोकरीत भारतीयांना गुणवत्तेवर आधारित प्रवेश दिला. तिथे धर्म किंवा रंगाचा भेदभाव केला नाही. तसेच गैरकारभार होत असल्याचा ठपका ठेवून त्यांनी म्हैसूर म्हणजे 1831 आणि कूर्ग म्हणजे 1834 ही संस्थाने खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली. शेवटी जाता जाता परीक्षेसाठी हे 4 महत्त्वाचे मुद्दे वन लाइनर्स डोक्यात फिट करून घ्या. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीबंदीसाठी कोणता नियम वापरला, नियम 17 म्हणजे रेग्युलेशन 17. ठगांचा बिमोड करणारा अधिकारी कोण, कर्नल स्लीमन. पहिलं मेडिकल कॉलेज कुठे सुरू झालं, कलकत्ता म्हणजे 1835. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अशाच दर्जेदार तयारीसाठी वन कंप्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.